स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आपला तेच प्रश्न राहील, ऑप्शन राहील, 3 ते 4 सेकंद भेटतील. चेक करा काय येतं काय येत नाही. क्लिअर? ज्यांना टेस्ट दिली असेल त्यांना आन्सर की म्हणून चेक करून घ्या आपले किती स्कोर आला. ठीक आहे. जमिनीदारी पद्धत सर्वात अगोदर खालीलपैकी कुठे सुरू झाली? पर्याय क्रमांक ए बंगाल. चलो पुढचा प्रश्न घ्या. पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली? प्रश्न रिपीट नाही झाला. हा प्रश्न परत परत प्रश्नपत्रिकेमध्ये विचारतोय. क्लिअर? पर्याय क्रमांक बी लाना बोंगिरवार. चलो पुढचा प्रश्न घ्या. ही कंपोस्ट करण्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत म्हणून सर्व मान्य आहे. चलो फास्ट. चर मळी आलं. हा पर्याय क्रमांक सी NADEP. चलो पुढचा प्रश्न घ्या. काय मातृवृक्षापासून अलग केलेल्या अवयवांना मुळे फुटणे होणारी अभिवृद्धी म्हणजे टिंबटिंब होय? चला पर्याय क्रमांक बी फाटे कलम. चलो जायचं पुढं. निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण टक्के असते. तुम्हाला काय सांगितलं? हा शब्द बो. अरे ज्या ठिकाणी तुमचं पुस्तक आहे प्रश्न भेटला मार्क फिक्स. क्लिअर? पर्याय क्रमांक 5. चलो. बाजरीवरील गोवासी रोगास टिंबटिंब असे म्हणतात. चलो 6 चालू येतात. चलो चलो फटाफट जायचं आपल्यालाच. केवडा. चलो पुढं. मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतीची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? निर्देश म्हटले बरं का, निर्देशन. ठीक आहे. निर्देश राज्यांना दिले आहे. पर्याय क्रमांक सी 40 मध्ये दिलं. क्लिअर? जायचं पुढं. चलो. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास मान्यता केव्हा मिळाली? ठीक आहे. डिजिटल बोर्डचा चाललंय भाऊ आपलं, या फोकस नाही काही, आपली सिस्टम काही बरोबर होणार नाही. ठीक आहे. दिसत पण नाही समोरच. हेच करू आपण. हे वायर पण आपला माईक पण आवाज पण सगळं सिस्टम बदलायच आहे थोड्या दिवसांना. ठीक आहे ना. टेस्ट मध्ये पण नाही, इथं पण नाही. चला सांगा पटकन सांगा. 1 मे 1961. चलो पुढचा प्रश्न घ्या. महाराजाच्या पहिल्या पत्नीचे नाव काय? बस नाव आलं भाऊ, संपला. सईबाई. माहिती सगळं हिस्ट्री माहिती पाहिजे भाऊ आपल्याला. माहिती पाहिजे ना, असं नाही की माहिती नाही, माहितीच पाहिजे. क्लिअर? हा चला पुढचा प्रश्न घेऊ. टिंबटिंब हे नत्र स्थिर करणारे जैविक खत होय? सांगा. ठीक आहे. महाराजा हे भाऊ छत्रपती महाराजांवरती ना भरपूर प्रश्न आलेले, मी मनानं घेतलेले नाहीये, विचारलेले. तुम्हाला पण प्रश्न पडू शकतो, कळतं? हा म्हणून थोडस भाऊ महाराजांचा व्यवस्थित अभ्यास करा. माहितीच पाहिजे नसपासून जन्मता. आणि जर चुकलं ना भाऊ, डायरेक्ट याचं बकेट घ्यायचे, पाणी टाकायचं. बकेट बी छोटी झाली, बाटल घ्यायची, पाणी टाकायचं, उडी मारायची. वाचलं तर याचं पाहिजे उत्तर कोणतं आहे. उत्तर माहितीच पाहिजे. भरपूर वेळेस विचारलेले रे प्रश्न. सांगा काय? ओझो स्पेरिलियम. क्लिअर? राहील लक्षात? चलो पुढचा प्रश्न घ्या. वाचा, मला प्रश्न वाचून सांगा बरं का कोणता, त्याचं उत्तर काय? चलो फास्ट सांगा. सिस्टम प्रॉब्लेम देते. आता काय चाललंय का मध्ये? काय याचं उत्तर सांगा, सांगा पटकन सांगा. तुम्हाला सोडत भाऊ. पर्याय क्रमांक बी स्फुरत. चलो पुढचा प्रश्न घ्या. युरिया हे रासायनिक खत टिंबटिंब या प्रकारात मोडते. मिश्र सरळ द्या टिक करून. आंब्याच्या झाडाच्या फांद्यावरील वाढणारी ही अहरित वनस्पती परजीवी आहे. सांगा कोणती आहे? सांगा सांगा पटपण. अमरवेल. वास्तव लक्षात आला पाहिजे रे भाऊ.
ऊती संवर्धनासाठी हे टिंबटिंब प्रमाणित माध्यम वापरलं जातं. एम एस. हा पर्याय क्रमांक डी एम एस. चलो पुढचा प्रश्न घ्या. 15. ज्या वन शेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पिके, चारा पिके व वनवृक्ष यांची एकत्रित लागवड करण्यात येते त्या शेती पद्धती टिंबटिंब म्हणतात. चलो पहिला वाचा, दुसरं, तिसरं आलं, चौथं. चलो महाराष्ट्राचा साखर उतारा किती आहे? चलो फास्ट. पर्याय क्रमांक 11 किती? हा चलो लक्षात ठेवा रे भाऊ, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, रिपीट येत आहे. ठीक आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? चलो पटकन माहिती आहे, महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा, उत्तर पण. चलो पुढचा प्रश्न घ्या. सूर्यमालेतील इतर ग्रहाच्या तुलनेने हा सर्वात मोठा ग्रह आहे. मी आता भाऊ काय करतोय, थोडं फास्ट घेतोय, फास्ट याच्यासाठी घेतोय, भरपूर जण आता टेस्टच देत आहे. ठीक आहे, हे देऊन फक्त आन्सर की चेक करत आहे. क्लिअर? म्हणून मी आता काय करणार, जास्तीत जास्त फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय. चलो सांगा. गुरु. चलो वाचलं होतं का प्रश्न? सूर्यमालेतील इतर ग्रहाच्या तुलनेने हा सर्वात मोठा ग्रह कोणता? मग गुरु. क्लिअर? चलो. काळ्या रंगाच्या जमिनीची कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेले आहेत? आलं? शब्बास. बेसाल. चलो. एखाद्या तणनाशकाच्या वापराद्वारे सर्व प्रकारचे तण पिकासह नष्ट केली जातात, अशा तणनाशकास काय म्हणतात? द्या टिक करू. बिननिवडक. चलो. पेरू फळामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात म्हणले? जास्त 2-3 असले तर मस्त म्हणशाल. आता याचं उत्तर कसं सांगायचं रे दादा? जे जास्त ते सांगून द्यायचं. क्लिअर? आशियाई ॲमेटो ही खालीलपैकी कशाची जात आहे? टोमॅटो, बटाटा, कलिंगड. द्या टिक करून. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अलीकडील काळात महाराष्ट्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे? सांगा. हा प्रश्न 15ला विचारला होता भाऊ. हा 15ला कितीला रे पोरांनो? पोरं म्हणते 15लाच विचारलं होतं, मी म्हंटल म्हणून का. चलो सांगा. वर्षभरात जेवढे पाणी मुरते त्यापेक्षा जास्त पाणी उचलले जाते. क्लिअर? चलो पुढचा प्रश्न घेऊ. काय बेसालिन हे, चलो सांगा. डोक्याला जोर लावा रे, जोपर्यंत जोर लावणार नाही तोपर्यंत भेटणार नाही. तणनाशक. फास्ट का घेतोय कळलं. आफ्रिकन टॉल ही टिंबटिंब चारा पिकाची जात आहे. चलो फास्ट. मक्का. भुईमुग पेरणीपूर्वी 10 किलोग्रॅम बियाण्यास किती डायझोबियम वापर करावा? 250 ग्रॅम. महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र इथे आहे. सांगा. वेंगुर्ला. क्लिअर? चलो पुढचा प्रश्न. राज्य सर्वाधिक ओलिताखालील क्षेत्र कोणत्या साधनाद्वारे केले जाते? दादा हा प्रश्न तर काय सांगा तुला, बेसिक आहे, अभ्यास पण नसन केला तो दिलं पाहिजे होतं. सांगा. आता मला सांगा ना, विहीर, तलाव, कालवा कोणता आहे? विहीर ना, सोपं. चलो. एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3629 आहे, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतात? सांगा. सांगा फटाफट सांगा भाऊ. चल 13-9 काय वास्तवायच दिलं पाहिजे टिक करून पहिलंच. महाराष्ट्रात कापसाची लागवड विदर्भ आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात होते. भाऊ कुठं? महाराष्ट्र आणि विदर्भात म्हटले बरं का. विदर्भ आणि मराठवाड्यात म्हटले तर मग याच्यामधून सांगायचं, वाचायचं. पहिलं वाचा, दुसरं वाचा, तिसरं वाचा. द्या टिक करून. शब्बास. क्लिअर? चला. खालीलपैकी कोणती संस्था किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करीत नाही? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ. क्लिअर?
राष्ट्रपतीचा उत्कृष्ट सल्लागार म्हणून टिंबटिंबांना काम करावे लागते. चलो सांगा. पंतप्रधान प्रधान माहिती ना कोण आहे? माहिती मास्तर आम्हाला. चलो. राष्ट्रीय कृषी विमा योजना देशात कोणत्या वर्षापासून राबविण्यात येते? चलो चलो पटापट. 99-2000 माहितीये. काही जण म्हणणार मास्तर 99 सुरू झाली मग इथं हे पण ऑप्शन येऊ शकतं. हे दादा 98-99 पासून सुरुवात झाली. ठीक आहे 99 पासून सुरुवात झाली मग मला सांग 98 येईल का रे? 99 पासून सुरुवात झाली ना सोडून दे ना टिक करून. ना तर काही जण मास्तर इथं कन्फ्युज होतं आम्हाला काय कळणार नाही मास्तर 1999 होतं ना एवढं माहित होतं आम्हाला म्हणे 2-2 आले मग काय करा असं करायचं. क्लिअर. बियाण्यात माती किंवा वाळू मिसळून पेरणी करणे कोणत्या पिकात शिफारस करतात? शब्बाश. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात प्रारंभी पंचायत समितीचे सदस्याची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाईल परंतु टिंबटिंब या समितीची शिफारशीनुसार आता तो प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते. पर्याय क्रमांक लना बोंगीरवार. चलो. साठवलेल्या धान्यातील किडीच्या प्रादुर्भावासाठी त्यात असलेला ओलावा टिंबटिंब% जास्त नसावा. किती नसावा सांगा? 10%. क्लिअर. चलो. केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 कोचीन. महाग्रेफची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. महाग्रेफ बनाना लय इम्पॉर्टंट रे दादा लय इम्पॉर्टंट. फिक्स मार्क फिक्स देण्यासारखे प्रश्न आहे. ठीक आहे विचारताय ना घडी घडी करा ना मग त्याला डोक्यातच फिट. चलो सांगा. ए म्हटलं नाही तर बी ला थोडं मास्तर टच झालंय टेस्ट देणारे ज्यानं बी केला असेल मास्तर बी वसन बर का. ए म्हटलं भाऊ. चलो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात. बरोबर म्हटले का? बरोबर द्या टिक करून भाऊ. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील टिंबटिंब हे पहिले राज्य आहे. भाऊ सांगा. ओय कोण आहे रे? ओय कोण आहे भाऊ? मराठी पेपर चालली म्हणजे आमचं हेच राहणार आहे. लय भयंकर भाऊ टिक करणारे अक्कड बक्कडवाले. चलो. त्याच्यानं टेस्ट आपले परीक्षा नाही पास होत ना भाऊ अक्कड बक्कडनं मेहनतच करावं लागते. केल्या. टिंबटिंब हे जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण असतो रे? चलो पटकन सांगा. किती? 41. जिल्हा परिषद अध्यक्ष. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न घ्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते? ग्रामसभा. अर्ध्यानं टिक करून वास्तव आलं पाहिजे खाली पाहिजे पण गरज नाही. सोपं. चलो पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात मराठवाडा विभागातील शेळीची प्रसिद्ध जात कोणती? ईद आली. द्या टिक करून. उस्मानाबादी. मग ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी टिक करायचं. चलो. मुळे फुटण्यासाठी छाट कलमावर कशाची प्रक्रिया करतात? GAIBA. पर्याय क्रमांक IBA. चलो. अजीवनसत्वाला दुसरे नाव काय? ए दादा माहितीये? माहिती करून घे. रेटिनॉल. चलो. चिकू या फळ पिकाचे मूळ स्थान टिंबटिंब हे आहे. पर्याय क्रमांक B मेक्सिको. चलो पुढचा प्रश्न घ्या. रोशा गवतास टिंबटिंब या नावाने सुद्धा ओळखले जातात. चलो चलो. 47 झालं भाऊ संपला. पर्याय क्रमांक A तिखाडी. चलो पुढे तिखाडी माहिती ना. हा पुढचा प्रश्न. भाज्यातून आपणास पुढील पैकी कोणती द्रव्ये काय प्रथिने मिळतात का रे भाऊ? काय तुम्हाला जीवनसत्व ना माहितीये ना? फळभाज्या माहितीये भाऊ? माहितीये का? काय माहिती यार? मग सगळ्यात सोपे प्रश्न आहे. चला. टिंबटिंब हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. द्या टिक करू. गट विकास अधिकारी.
पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी नस मध्ये सगळ्यांच्या फिट झाला असन भाऊ, हा प्रश्न परत परत येतोय म्हणून मी तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न म्हणून देतोय. कमेंट्स मध्ये कमेंट्स करा. ठीक आहे, ज्यांना टेस्ट द्यायची असेल ना, द्यायची इच्छा असेल, जिद्द असेल, टेलिग्रामच्या सूचना फॉलो करा, तुम्हाला टेस्ट ही मिळून जाईल. क्लिअर? भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.